Live streaming is on. Yes. So here we are starting with allied angle formulae. Allied angle formulae. आता हे अलाइड अँगल फॉर्म्युले म्हणजे नेमकं काय? बेसिकली देर आर 8 अलाइड एंगल्स. 8 अलाइड एंगल्स कोणकोणते आहेत पहा. एट अलाइड एंगल्स. नाइन्टी माइनस थीटा, 90 प्लस थीटा, 90 माइनस थीटा, 90 प्लस थीटा. नाइन्टी माइनस थीटा, 90 प्लस थीटा, 180 माइनस थीटा, 180 प्लस थीटा, then 270 minus theta and 270 plus theta. Two 70 minus theta, 270 plus theta and 360 minus theta, 360 plus theta. These 8 are allied angles. हे 8 कोण आहेत? अलाइड एंगल्स. यांनाच रेडियन फॉर्म मध्ये लिहिलं जातं. 90 डिग्री म्हणजेच π/2 माइनस थीटा, π/2 प्लस थीटा. 90 डिग्री म्हणजे π/2. मग π/2 माइनस थीटा, π/2 प्लस थीटा. देन पाई माइनस थीटा, पाई प्लस थीटा. पाई माइनस थीटा, पाई प्लस थीटा. पाई म्हणजेच 180 डिग्री. 270 डिग्री म्हणजे 3π/2, 3π/2 माइनस थीटा and 3π/2 प्लस थीटा. 360 डिग्री म्हणजे 2π माइनस थीटा आणि 2π प्लस थीटा. हे 8 आहेत अलाइड एंगल्स. These 8 are called allied angles. एंगल्स केअरफुली लक्षात घ्या. 90 माइनस थीटा, 90 प्लस थीटा, 180 माइनस थीटा, 180 प्लस थीटा, 270 माइनस थीटा, 270 प्लस थीटा, 360 माइनस थीटा आणि 360 प्लस थीटा. यांनाच रेडियन मध्ये काय म्हटलं जातं?
पाय बाय 2 माइनस थीटा, पाय बाय 2 प्लस थीटा, पाय माइनस थीटा, पाय प्लस थीटा, 3 पाय बाय 2 माइनस थीटा, 3 पाय बाय 2 प्लस थीटा आणि 2 पाय मायनस थीटा, 2 पाय प्लस थीटा. ओके, या 8 अलाइड अँगल पैकी प्रत्येक अँगलचे 6 रेशो आहेत. प्रत्येक अँगलचे 6 रेशो आहेत आणि त्या 6 रेशो साठी फॉर्म्युले आपल्याला तयार करायचे. मधला कुठलाही एक अँगल आपण सुरुवातीला विचारात घेऊया. समजा आपण पहिला अँगल कन्सिडर करूया 90 प्लस थीटा, म्हणजे पाय बाय 2 प्लस थीटा वाला कन्सिडर करूया. ओके, पाय बाय 2 प्लस थीटा या अँगल साठी आपल्याला सर्व रेशो तयार करायचे. आधी आपण सगळे फॉर्म्युले अगोदर इमानदारीने तयार करणार आहेत आणि नंतर शॉर्ट ट्रिकचा वापर करणार आहेत. ओके, शॉर्ट ट्रिक आपल्याला नंतर शिकायची. पाय बाय 2 प्लस थीटा हा अँगल कन्सिडर केला आपण. याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. पहिल्यांदा साइन पाय बाय 2 प्लस थीटा. ओके, आता साइन पाय बाय 2 प्लस थीटा ही टर्म साइन ए प्लस बी सारखी दिसते, बरोबर. साइन पाय बाय 2 प्लस थीटा ही टर्म साइन ए प्लस बी यासारखी दिसते का? येस. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय असतो? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला काय आहे? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, बरोबर आहे. साइन ए प्लस बी चा फॉर्म्युला साइन ए प्लस बी इक्वल टू काय असतो? कॉस बी प्लस कॉस ए इंटू साइन बी, बरोबर आहे. याच्यात ए म्हणजे पाय बाय 2, बी म्हणजे थीटा. फॉर्म्युला जर वापरला तर काय होईल सांगा? टर्म साइन पाय बाय 2 इंटू कॉस थीटा प्लस कॉस पाय बाय 2 इंटू साइन थीटा. ओके, महत्वाचं यामध्ये आपल्याला पाय बाय 2 या अँगल साठी व्हॅल्यू माहिती पाहिजे साइन आणि कॉसच्या. पाय बाय 2, साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90. साइन 90 ची किंमत काय असते? 1. साइन 90 ची किंमत 1 म्हणजे पहिली टर्म येईल 1 इंटू कॉस थीटा, 1 इंटू कॉस थीटा प्लस कॉस 90 ची किंमत काय असते? 0. 0 इंटू साइन थीटा. म्हणजे या सगळ्या अलाइड अँगलचे रिझल्ट तयार करण्यासाठी आपल्याला 90, 180, 270, 360 या चारही अँगल साठी किमान साइन आणि कॉस या दोघांच्या व्हॅल्यू माहिती पाहिजेत. ओके, मग आता पहिली टर्म 1 इंटू कॉस थीटा आणि 1 इंटू कॉस थीटा म्हणजे कॉस थीटा आणि प्लस दुसरी टर्म 0 इंटू साइन थीटा म्हणजे 0 झाली, 0. बरोबर. म्हणजेच यामध्ये आपल्याला पहिला रिझल्ट मिळाला तो म्हणजे साइन पाय बाय 2 प्लस थीटा इक्वल टू कॉस थीटा
48 फॉर्म्युलांमधला हा पहिला. ओके, जसं आपण sin π/2 प्लस थिटा तयार केलाय, इन द सेम वे आता आपला तयार करायचा आहे cos π/2 प्लस थिटा. cos π/2 प्लस थिटा म्हणजे यासाठी आपल्याला cos a प्लस b चा फॉर्म्युला वापरता येईल. बरोबर, काय cos a प्लस b चा फॉर्म्युला? cos A into cos B minus sin A sin B. cos a into cos b Minus sin A into sin A. माइनस sin a into sin b. cos a प्लस b चा फॉर्म्युला cos a cos b माइनस sin a sin b. ओके, cos a प्लस b इक्वल टू cos a cos b माइनस sin a sin b. तो फॉर्म्युला जर इथे यूज केला तर टर्म काय होईल? Cos π/2 into cos theta minus tan cos π/2 into cos theta minus sin π/2 into sin theta. ओके, cos π/2 म्हणजे cos 90. cos 90 ची व्हॅल्यू काय? 0. म्हणजे पहिली टर्म 0 होईल, मायनस sin π/2 1 into sin theta. म्हणजे 0 मायनस sin theta that is minus sin theta. मायनस sin theta. म्हणजे आपला सेकंड रिझल्ट, सेकंड फॉर्म्युला काय तयार झाला? cos π/2 प्लस थिटा इक्वल टू आला मायनस sin थीटा. आता प्रत्येक ग्रुप मधले फक्त या दोन फॉर्म्युलांसाठी आपल्याला एवढा त्रास आहे. एकदा साइन आणि कॉस कळाले की बाकीचे 4 रेशो आपण क्विकली यांच्यावरून तयार करू शकतो. बरोबर, मग हे कसे? पहा, फर्स्ट ऑफ ऑल साइन आणि कॉस याच्यावरून टॅन मिळवता येईल आपल्याला. समजा आपला रिझल्ट तयार करायचा आहे tan π/2 प्लस थिटा. आता टॅन म्हणजे काय असतं? साइन अपॉन कॉस. बरोबर आहे, टॅन म्हणजे काय असतं? साइन अपॉन कॉस. मग जर साइन अपॉन कॉस आहे तर tan π/2 प्लस थिटा याला आपण काय लिहू शकतो? sin π/2 minus theta upon cos π/2 plus theta. साइन यस sin π/2 plus theta upon cos π/2 plus theta. साइन π/2 प्लस थीटा डिवाइडेड बाय कॉस π/2 प्लस थीटा. ओके, जो अँगल टॅन च्या समोर आहे तोच अँगल तसाच ठेवायचा आणि टॅन ला आपण साइन अपॉन कॉस लिहू शकतो. साइन π/2 प्लस थीटा अपॉन कॉस π/2 प्लस थीटा इक्वल टू, आता साइन π/2 प्लस थीटाची व्हॅल्यू आपण आत्ताच तयार केली आहे, कॉस थीटा ती लगेच उपयोगात आली, डिवाइडेड बाय कॉस π/2 प्लस थीटाची व्हॅल्यू आपण तयार केली आताच, मायनस साइन थीटा. आणि मग इक्वल टू minus cos theta.
काय येणार मायनस कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट थिटा. म्हणजेच आपल्याला रिझल्ट काय मिळाला tan π/2 प्लस थिटा इक्वल टू माइनस कॉट थिटा. tan π/2 प्लस थिटा इक्वल टू मायनस कॉट थिटा. हा रिझल्ट आपल्याला मिळाला. ओके, कळले. साइन कॉस आणि टॅन हे तीन कसे तयार झाले ते. आता सेक कोसेक आणि कॉट राहिले ते यांचेच उलट भाऊ आहेत. बरोबर आहे. म्हणजे समजा आपल्याला आता फाइंड करायची आहे व्हॅल्यू कोसेक π/2 प्लस थिटा ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. मग कोसेक π/2 प्लस थिटा, कोसेक म्हणजे काय असतो 1 अपॉन साइन π/2 प्लस थिटा लिहिता येईल त्याला. बरोबर आहे. कोसेक π/2 प्लस थिटा म्हणजेच 1 अपॉन साइन π/2 प्लस थिटा. पण साइन π/2 प्लस थिटा म्हणजे काय, म्हणजे तो झाला 1 अपॉन कॉस थिटा. बरोबर आहे. आणि 1 अपॉन कॉस म्हणजे काय, 1 अपॉन कॉस म्हणजे काय सेक थिटा. बरोबर आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण कोसेक π/2 कोसेक π/2 प्लस थिटा इक्वल टू काय लिहू शकतो सेक थिटा. हा रिझल्ट आपला तयार झाला. ओके, याच प्रकारे आपण सेक π/2 प्लस थिटा आणि कॉट π/2 प्लस थिटा तयार करू शकतो. म्हणजे काय होईल सेक π/2 प्लस थिटा माइनस कॉस सेक π/2 प्लस थिटा. सेक म्हणजेच 1 अपॉन कॉस π/2 प्लस थिटा. बरोबर आहे. आणि कॉस π/2 प्लस थिटाची व्हॅल्यू काय मायनस साइन थिटा. आणि 1 अपॉन साइन म्हणजे काय माइनस कोस थिटा. म्हणजेच तो येईल मायनस कोसेक थिटा. म्हणजे फॉर्म्युला तयार झाला सेक π/2 प्लस थिटा इक्वल टू माइनस कोसेक थिटा. सेक π/2 प्लस थिटा इक्वल टू मायनस कोसेक थिटा. ओके, त्यानंतर लास्ट राहिला तो कॉट. आता फॉर्म्युला तयार करायचा आहे तो कॉट π/2 प्लस थिटा. कॉट π/2 प्लस थिटा, कॉट म्हणजे काय 1 अपॉन tan पण लिहिता येईल.
कॉस अपॉन साइन पण लिहिता येईल, 1 अपॉन टॅन पण लिहिता येईल, दोन्ही प्रकारे जाता येईल, तुम्हाला जे कन्व्हिनियंट आहे ते वापरू शकता. आता इथं पहा कसे उलट सुलट रिझल्ट तयार होत आहेत ते. कॉट म्हणजे 1 अपॉन टॅन, बरोबर, पण टॅन पाय बाय 2 प्लस थिटा याचा रिझल्ट आपण आता तयार केलाय. टॅन पाय बाय 2 प्लस थिटा याचा रिझल्ट काय? मायनस कॉट थिटा. मग तो मायनस कॉट थिटा आपण जर लिहिला आणि परत 1 अपॉन कॉट म्हणजे काय? टॅन, म्हणजे तो होईल परत मायनस टॅन थिटा. ओके, म्हणजेच आपला फायनल रिझल्ट तयार झाला. कॉट पाय बाय 2 प्लस थिटा इक्वल टू मायनस टॅन थिटा. लाइकवाइज यामध्ये आपण हे सर्व 6 रिझल्ट्स तयार केले किंवा तयार करू शकतो आणि त्यांचा यूज हा आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, त्याची शॉर्ट ट्रिक काय हे आपण पाहणार आहेत. बट त्यापूर्वी महत्वाची गोष्ट ही आहे की हे सगळे फॉर्म्युले आधी आपल्याकडनं तयार होणे. आता इथं काय केलं, 8 पैकी मी एक अँगल घेतला फक्त, कुठला? पाय बाय 2 प्लस थिटा. बाकी इतर आणखी 7 अँगल शिल्लक राहिलेले आहेत आणि त्या प्रत्येक अँगल साठी असे 6 रिझल्ट्स तयार करायचे, ते तुम्हाला तयार करायचे. होतील का तयार? यासाठी तुम्हाला फक्त 90, 180, 270, 360 या 4 व्हॅल्यू. बर, त्या व्हॅल्यू पण कशा घ्यायच्या आपल्याकडे, त्याला शॉर्ट ट्रिक अवेलेबल आहे. त्यासाठी आपण काय करणार, फक्त 2 सर्कल काढणार, 2 सर्कल काढणार, बरोबर आहे. हे एक सर्कल आणि हे दुसरं सर्कल. एक सर्कल झालं साइनचं आणि दुसरं सर्कल झालं कॉसचं. याच्यामध्ये फक्त आपल्याला आता एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, दोन्ही ठिकाणी जे आपल्याला अँगल्स लिहायचे ते अँगल तर सेम राहणार. 0 पाय बाय 2 पाय, 3 पाय बाय 2 आणि 2 पाय. सेम हियर 0 पाय बाय 2 पाय, 3 पाय बाय 2 आणि 2 पाय. बरोबर सर, टॉक स्टडीला स्क्रीन दिसत नाही. ओके नाव. येस सर. आता हे 2 सर्कल काढले आपण. दोन्ही सर्कल साठी अँगल मध्ये तर कुठे काही बदल होत नाही. 0 पाय बाय 2 पाय, 3 पाय बाय 2 आणि 2 पाय. आता समजा साइन, एक साइनचं सर्कल आहे आणि एक कॉसचं सर्कल आहे. एक सर्कल साइनचं आणि एक सर्कल कॉसचं. साइन साठी व्हॅल्यू कशा येतात? 0
1 0 -1. दॅट्स इट. याचा अर्थ काय काय मिनिंग होतं याचं? साइन 0 इक्वल टू 0, साइन 90 इक्वल टू 1, साइन 180 इक्वल टू 0, साइन 270 इक्वल टू -1 आणि साइन 360 इक्वल टू 0. ओके. तसंच कॉस साठी सिक्वेन्स हीच असते, फक्त बदल हा की इथे पहिला 1 येतो, नंतर 0, -1 आणि 0. साइनची सुरुवात 0 पासून होते, कॉसची सुरुवात 1 पासून होते. मग आता याच्या व्हॅल्यूज कशा? कॉस 0 1, कॉस 90 0, कॉस 180 -1, कॉस 270 0 आणि कॉस 360 त्याची व्हॅल्यू 1. या प्रकारे व्हॅल्यूज आपण यूज करणार आहेत, यूज करू शकणार आहेत. त्याच्यात आपल्याला फक्त साइन आणि कॉसच्याच या व्हॅल्यू लागणार आहेत. टॅन तर आपण त्याच्यावरूनच रिझल्ट तयार करतो. सेक, कोसेक, कॉट हेही त्यांच्या रेसिप्रोकल वरून तयार होतात आणि त्यामुळे पुढच्या रिझल्ट साठी काही या व्हॅल्यूजचा विचार करण्याची गरज नाही. गेटिंग दिस? Yes. Yes, sir. लक्षात आलंय? सो फर्स्ट ऑफ ऑल राइट डाउन हेडिंग अलाइड अँगल फॉर्म्युले. अलाइड अँगल फॉर्म्युले. Allied angle formula. There are 8 allied angles. 8 allied angles given as पाहत आहे. हे सर्व अलाइड अँगल लिहायचे डिग्री मध्ये पण आणि रेडियन मध्ये पण. Completed? Yes, sir. Complete, sir. Complete, sir. आता त्यामधला फर्स्ट फॉर्म्युला π/2 + θ. π/2 + θ. या अँगल साठी 6 फॉर्म्युले जे तयार केले त्याचं हे पूर्ण डेरिव्हेशन लिहून घ्यायचं आणि हे लिहा. जस्ट डोंट टेक ओनली द स्क्रीनशॉट. आता या 7ही अँगलचे फॉर्म्युले तुम्हाला तयार करायचे उरलेल्या. मेन प्रॉब्लेम याचा आहे की हे इतकं इझी आहे
की कंटाळा येतो, नको वाटतं. काय एवढं सोपं, एवढं चिल्लर आहे, तेच ते लिहित बसण्याचा कंटाळा येतो. पण असं करू नका. एकदा ते तयार करा. तुम्ही एकदा तयार केले, त्याच्यानंतर जी शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगेल त्यावरून तुम्हाला असं लक्षात येईल की एवढ्या सगळ्या फॉर्म्युलांमधला कोणताही एक इमिजिएटली आपल्याला सांगता येतो, तोही विदाउट एनी मिस्टेक. त्या पाठीमागे कन्सेप्ट आहे आणि शॉर्ट ट्रिक पण आहे. त्यासाठी ते एकदा तुमच्याकडे तयार होणं आवश्यक आहे. कुठे कोणता रिझल्ट यूज केलाय, कशा प्रकारे यूज केलाय, ओके. Completed this? Yes, sir. Yes, sir. Completed. Yes, sir. Completed. चाले कंप्लीट? Yes, sir. Yes, sir.
Completed this? Yes, sir. आता या रिमेनिंग 7 अँगल साठी प्रत्येक अँगल साठी म्हणजे पाय बाय 2 मायनस थिटा पासून सुरू करायचं. पाय बाय 2 मायनस थिटाचा एक अँगल घ्यायचा. जसं आपण आता इथे पाय बाय 2 प्लस थिटा घेतलेला आहे, तसा पाय बाय 2 मायनस थिटा घ्यायचा आणि त्याचे सर्व रेशो साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक आणि कॉट या सर्व रेशोच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. असंच पाय प्लस थिटा, पाय मायनस थिटा, 3 पाय बाय 2 प्लस थिटा, 3 पाय बाय 2 मायनस थिटा या प्रत्येक अँगल साठी व्हॅल्यू तयार करायच्या आहेत. होतील तयार? हो सर. ते आणखी एखाद्या अँगलच्या पाहायचं आहे? नाही सर. नाही सर, होतील ना. सर, होतील ना? हो. हो सर. येस. म्हणजे पहा, समजा 3 पाय बाय 2 घेतला, साइन 3 पाय बाय 2 आणि कॉस 3 पाय बाय 2 या दोन व्हॅल्यू फक्त सुरुवातीला आपल्याला लागणार आहेत. ते आपण या सर्कल वरून पण पाहू शकतो. आणि साइन ए प्लस बी, साइन ए मायनस बी, कॉस ए प्लस बी, कॉस ए मायनस बी हे फॉर्म्युला आपल्याला लागतात. त्यामुळे जे रिक्वायर्ड रॉ मटेरियल आहे ते सगळं आता तुमच्याकडे अवेलेबल आहे. फक्त तुम्हाला तयार करायला यासाठी सांगितलं जातंय की त्याचा वापर कसा करायचा, याची प्रॅक्टिस तुमची याच्यातून खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणि यामधून महत्वाचे 2-3 बेनिफिट्स आहेत हे फॉर्म्युले तयार करण्यामागे. ट्रिक साठी तर पाहिजेच आहे, पुढची ट्रिक लक्षात येण्यासाठी. पण ऍडिशन सबट्रॅक्शन फॉर्म्युल्यांचा जो ग्रुप आहे 4 फॉर्म्युल्यांचा, तो कसा यूज करायचा आणि कशा पद्धतीचं ऍप्लिकेशन आहे ते लक्षात येतं. स्टँडर्ड अँगलच्या व्हॅल्यूज 0, 90, 180, 270 आणि 360 या पण वापरण्याची प्रॅक्टिस होते. फ्रॉम ऑल दीज पॉइंट ऑफ व्ह्यू हे रिझल्ट्स तुम्ही तयार करायचे. मग तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये हे सर्व रिझल्ट्स कशा प्रकारे यूज करायचे याची शॉर्ट ट्रिक सांगितली जाईल आणि मग आपण नेक्स्ट ग्रुप कडे किंवा नेक्स्ट एक्झाम्पल्स कडे वळू शकतो. ओके सर. येस सर.